नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण आईने सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून गरमागरम कुरकुरीत अशी कांदा भजी घरच्या घरी कशी बनवते याची रेसिपी पाहणार आहोत। नाव फ्रेंड्स, यू कॅन सी दॅट हे बघा, अगदी लच्छेदार एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल आपली भजी तयार झालेली आहेत आणि चवीला एकदम अप्रतिम। तसंच कांदा भजी जास्त काळाकरिता म्हणजे अगदी 3 ते 4 तासांकरिता कुरकुरीत राहण्यासाठी आपण यामध्ये आईचा एक सिक्रेट असा पदार्थ ॲड करणार आहोत, ज्याने कांदा भजी अगदी चविष्ट आणि एकदम खमंग लागतात। चला मग कांदा भजी बनवायला सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्याकरता मी इथे सर्वप्रथम बाउलमध्ये 4 कांदे छानपैकी सालं काढून घेतलेले आहेत। या पद्धतीने कांदा आपल्या पुढून आणि मागून थोडंसं कट करून त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत। आता मी चाकूच्या सहाय्याने सर्व कांद्याचे या पद्धतीने मिडलमधून 2 भाग करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, या पद्धतीने आपल्या चाकूच्या मध्ये कांद्याला छानपैकी एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे। या पद्धती आपल्या लॉंग स्लाइसमध्ये कांद्याला कट करायचा आहे। जर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने कांद्याला कट करायला जमत नसेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डवरती कांद्याला कट करू शकता। हे बघा मित्रांनो, मी इथे अर्धा कांदा छानपैकी स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। कांदा मित्रांनो जितका चांगल्या प्रकारे तुम्ही स्लाइसमध्ये एकदम पातळसर कट करा, कांदा भजी आणखीन तितकेच कुरकुरीत बनतील। आता मित्रांनो, मी सेम वे मध्ये इथे सर्व कांदे छानपैकी बारीकसर या पद्धतीने चिरून घेणार आहे। हे बघा मित्रांनो, परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता कांदे छानपैकी एकदम बारीकसर असे लॉंग स्लाइसमध्ये मी इथे कट करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, सर्वप्रथम मी इथे छानपैकी स्लाइस होते त्यांना छानपैकी इथे मोकळ्या छानपैकी स्लाइसमध्ये करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, कांद्यामध्ये आपलं 1 चमच इतकं मीठ ॲड करायचं आहे। आता मित्रांनो, मीठ आपल्याला सर्वप्रथम कांद्यावरती छानपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे। कांद्यावरती मीठ लावताना मित्रांनो आपल्या लक्षात येईल, हे बघा कांद्याने आपले पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे। आता मित्रांनो, कांद्यावरती व्यवस्थित मीठ अप्लाय केलं की आता हा बाउल आपल्याला छान 5 मिनिटांकरिता झाकणाने कव्हर करून देऊन साईडला ठेवून द्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, परफेक्टली 5 मिनिटांनंतर मी बाउलमधून झाकण काढून दिलेलं आहे। हे बघा, आता तुम्ही मॅजिक पाहू शकता, कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। याचकरिता मित्रांनो आपल्याला कांदा स्लाइसमध्ये कट केलं त्यामध्ये मीठ अप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला कांदा भजी बनवण्याकरिता पाणी एकही थेंब लागत नाही। आता मित्रांनो, कांदा भजी करता आपल्या इतर साहित्य ॲड करायचे आहे। 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, अगदी पाव चम्मच इतकी हळदी पावडर, छानपैकी कलर आणि फ्लेवर येतो। 2 चम्मच इतकं ओवा आपल्याला छानपैकी या पद्धतीने कुस्करून ॲड करायचा आहे। 1 चम्मच इतके जिरे देखील आपल्याला छानपैकी कुस्करून ॲड करायचं आहे। जिरे टाकणे ऑप्शनल आहे। तसे आपल्याला एक सिक्रेट पदार्थ यामध्ये ॲड करायचा आहे। 2 टेबलस्पून इतके आपल्याला छानपैकी 2 मोठे चमच यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। माझी आई जेव्हा पण कांदा भजी घरी बनवते ना तेव्हा तांदळाचं पीठ आवर्जून टाकते, त्यामुळे भजी जास्त काळाकरता कुरकुरीत राहतात। आता मित्रांनो, कांदा भजी बनवण्याकरता कांद्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं बेसन, 100 ग्राम इतकं बेसन घेतले आहे। थोडं ॲड करून छानपैकी आपल्याला कांद्याबरोबर मिक्स आउट करून द्यायचं आहे। ओवा आणि मित्रांनो यामध्ये जिरे आवर्जून घालायचं आहे। आणि भजी इतके अफलातून लागतात ना, जर तुम्ही कांदा भजी खात नसाल तरी एकदम आवडीने खात जाल, इतके चवीला खमंग बनतात। नक्की एकदा तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा। तसे मित्रांनो आपण पाहू शकता, हे बघा कांद्यामध्ये बेसन पीठ पूर्णपणे 1 कप इतकं ॲड केलेलं आहे आणि यामध्ये थोडेही पाणी आपल्याला घालण्याची आवश्यकता लागली नाहीये। अगदी परफेक्ट असं तर भजी बनवण्याकरिता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। या पद्धतीने आपल्या भजी बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर तयार करायचं आहे। आता आपली कांदा भजी तळण्याकरिता रेडी झालेली आहेत। कांदा भजी तळण्याकरिता मी इथे मीडियम फ्लेमवरती तेल छानपैकी गरम करून घेतलेलं आहे। आता मित्रांनो, आपण या गरम केलेल्या तेलामध्ये कांदा भजी तळण्याकरिता सोडणार आहोत। जर मित्रांनो कांदा भजी तळण्याकरिता सोडण्यापूर्वी तुमच्या हाताला भजीचं बॅटर खूपच चिपकत असेल तेव्हा तुम्ही हाताला पाणी लावा, त्याचप्रमाणे तेल देखील लावू शकता आणि हलक्या हाताने भजी तेलामध्ये तळण्याकरिता सोडायच्या आहेत। पुन्हा एकदा दाखवतोय, या पद्धतीने छानपैकी कांद्याचे लच्छे एकत्र करून घ्यायचे, नंतर भजी तळण्याकरिता सोडायचे आहे। याच पद्धतीने मित्रांनो जेवढे शक्य तेवढे भजी मी तळण्याकरिता सोडलेले आहेत। आता मित्रांनो, कांदा भजी हे आपल्याला छानपैकी आधूमधून झाराच्या सहाय्याने परतवत छानपैकी सर्व साइडने गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तसे मित्रांनो, कांदा भजी आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहेत। गॅसची फ्लेम मित्रांनो हाय किंवा लो ठेवायची नाहीये। जर लो फ्लेम ठेवली तर कांदा भजी आपले छानपैकी कुरकुरीत होतील, पण ते एकदम तेलकट बनले जातात। आणि हाय फ्लेम ठेवली तर काय होईल, कांदा भजी आपले पूर्णपणे गोल्डन ब्राउन होतील, पण ते आतमधून पूर्णपणे कच्चे राहतील। त्याकरिता मित्रांनो, कांदा भजी एकदम व्यवस्थितपणे होण्याकरिता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करायचे आहेत। हे बघा मित्रांनो, परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा भजी बघा खालच्या साईडने गोल्डन ब्राउन झाले दिसत आहेत। आता कांदा भजी आपल्याला टर्न करून द्यायचे आहेत। हे बघा कांदा भजीवरती किती मस्त सुरेख गोल्डन कलर येत चाललेला आहे। हे बघा मित्रांनो, कांदा भजी आपले एक साईडने छानपैकी गोल्डन ब्राउन झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने देखील कांदा भजी आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत छानपैकी झाराच्या मदतीने आतून मधून परतवायचं आहे।
सो मित्रांनो, कांदा भजी फ्राय होण्यासाठी ठेवून मला परफेक्टली आता मीडियम फ्लेमवरती इथे 4 मिनिटं झालेले आहेत। हे बघा, कांदा भजी पूर्णपणे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। जास्त डार्क देखील आपल्या कांदा भजी गोल्डन ब्राऊन करायचे नाहीयेत, अदरवाईज मित्रांनो कांदा भजी थंड झाली की खूपच कालसट अशी दिसतात। दॅट्स वाय आपल्या कांदा भजी लाईटसर अशी गोल्डन ब्राऊन करायचे आहेत। आता मित्रांनो, मी एका झाराच्या मदतीने कांदा भजी छानपैकी ऑइलमध्ये रिमूव्ह करून दिलेली आहे आणि त्यामध्ये असलेलं एक्सेस ऑइल मी छानपैकी ड्रिप करून घेतलेलं आहे। आता ही तयार कांदा भजी मी एका प्लेटवरती रिमूव्ह करून देत आहे। वाव, मस्तच हे बघा किती डिलिशियस आपली कांदा भजी दिसत आहेत। आता याच पद्धतीने मित्रांनो जी राहिलेली कांदा भजी आहे ती देखील मी फ्राय करण्यासाठी इथे सोडलेली आहेत। आता ही देखील कांदा भजी मी छानपैकी गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घेत आहे। मग कांदा भजी मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। सो फायनली मित्रांनो, माझी सर्व कांदा भजी इथे तयार करून झालेली आहेत। हे बघा किती मस्त आणि एकदम कुरकुरीत आपली कांदा भजी तयार झाली आहे। तुम्ही आवाजावरून ओळखू शकता, अगदी क्रिस्पी। नक्की मित्रांनो, माझ्या आईच्या सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करून ही कांदा भजी बनवून बघा, तुम्हाला अगदी प्रचंड आवडतील। चव देखील तितकीच भन्नाट तयार होते, कारण की घरच्या किचनमधल्या हलवाईने ही रेसिपी केलेली आहे। तुम्हाला प्रचंड आवडेल आणि कांदा भजी बघा किती लच्छेदार तयार झालेली आहेत। आता ही टेस्टी डिलिशियस यम्मी अशी कांदा भजी मी सर्व करून दाखवत आहे। सो मित्रांनो, कांदा भजी तर रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसे मित्रांनो, रेसिपी आवडली तर डेफिनेटली आपल्या रेसिपीला एक लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर आपण माझी व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसे मित्रांनो, तुम्ही ही कांदा भजी असेही एन्जॉय करू शकता। तसे लहान मुलं असतील त्यांना टोमॅटो केचप बरोबर द्या, अगदी मुलं आवडीने खाते, इतकी टेस्टला जबरदस्त लागतात। अगदी गॅरंटीवाली रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। त्याचप्रमाणे पावसाळा देखील चालू आहे, चहा बरोबर कांदा भजी म्हटलं तर क्या बात आहे। वाव, मस्तच मजा येऊन जाईल, नक्की ट्राय करून बघा। तसे भजी बनवताना टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करून तुम्ही भजी बनवा, तुमची भजी अगदी अप्रतिम बनतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।